तेथील दहशतवादी विचाराच्या पाकिस्तानी विचाराच्या लोकांना ते सहन झाले नाही व तिथली शांतता व सुव्यवस्था बिघडली पाहिजे याकरिता मोठ्या प्रमाणामध्ये दहशतवादी कृत्य करण्याचं त्यांनी धाडस केलं। त्या धाडसामध्ये स्थानिकचे पाकिस्तान धार्जिने सहकार्याने त्यांना सहकार्य केलं। त्यामध्ये एवढं झालं नाही, पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये दहशतवाद्याकडनं जो कृती केली गेली त्यामध्ये दहशतवाद्यांनी जो हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये त्या ठिकाणी भारतातील सर्व राज्यांमधून विविध जाती धर्माचे पर्यटक आले होते। त्या पर्यटकांना लक्ष्य करून त्यांची हत्या केली गेली। हत्या नुसती पर्यटकांची नव्हती तर त्यांचं हिंदू म्हणून आयडेंटिफिकेशन केलं गेलं, हिंदू म्हणून त्यांना बाजूला सारलं गेलं। एवढंच नसेल तर त्यांचं फिजिकल व्हेरिफिकेशन केलं गेलं आणि त्यांची हत्या केली गेली। ही हत्या करत असताना त्यांच्या कुटुंबातील महिला असतील, लहान मुलं असतील यांना बाजूला सारलं गेलं आणि फक्त हिंदू पुरुषांची हत्या केली। ही हत्या ही हेतुपुरस्सर केली गेली होती। या हत्येसाठी जे जे जबाबदार आहेत त्यांच्यावर उचित कार्यवाही होणे आवश्यक आहे। एवढेच नाही तर त्यांच्या पाकिस्तानी मनोवृत्तीचे जे जे आहेत त्यांच्याही मनोबल कशा पद्धतीने नष्ट होईल अशी त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी आपण सर्व कंधारवासियांच्या वतीनं या ठिकाणी एक श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि एक शोक सभेचा आणि निषेध सभेचं आयोजन केलं आहे। आपल्या सर्वांच्या वतीनं या नरसंहारामध्ये, हिंदूंच्या हत्येमध्ये जे जे आतंकवादी होते, ज्यांनी दहशतवादी होते, यांनी हत्या केली त्याचा मी निषेध करतो आणि त्या हल्ल्यामध्ये जे जे मृत्युमुखी पडले त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो। त्यांच्या कुटुंबियांना ईश्वराने स्थैर्य देवो, ताकद देवो। त्या माध्यमातून त्यांनी जे कुठलीही पर्वा न करता त्यांनी आपल्या प्राणांची त्या ठिकाणी आहुती दिली। त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित काल आपल्या देशावर काश्मीरमध्ये भ्याड, हरामखोर पाकिस्ताननी त्यांना असे हमले करण्याची तर आदतच आहे आणि हे हमले नुसते कालच झाले नसून तर या देशावर वारंवार पाकिस्तानकडून हमले होत असतात। मित्र, आम्ही इथं बरेच सैनिक जमलेलो आहोत, माजी सैनिक, सेवारत सैनिक। आम्ही देशाची 17 वर्षे, 28 वर्षे, 25 वर्षे, 26 वर्षे सेवा करून आलेलो आहोत। आमच्या 17 वर्षातलाच अनुभव नसून तर या देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर या पाकिस्तानचा पहिला असा हमला आहे की या हरामखोर पाकिस्तानने जात नसून धर्म विचारून यांनी गोळ्या झाल्या त्या हरामखोरांनी। अरे देशामध्ये हजारो हल्ले झाले पण कोणत्याही हल्ल्यामध्ये यांच्या पिछवाड्यामध्ये दम नव्हता। कोणी इंडियन आर्मीला जात किंवा धर्म विचारून गोळी झाडण्यासाठी, कारण या हरामखोरांना आम्ही वेळच देत नसतो। यांना जात आणि धर्म किंवा यांना माणुसकी हा विषय यांच्या तोंडावर येण्याच्या अगोदर यांच्या छाताडात नसून यांच्या पिछवाड्यामध्ये गोळ्या घालून यांना आम्ही कंठस्नान केलेलं आहे आमच्या आर्मी जवानांनी। अरे तुम्ही या भोळ्या भावळ्या भारतीय जनतेला हे पर्यटक स्थळावर गेल्याच्या नंतर त्यांना तुम्ही त्यांची जात नसून धर्म विचारून गोळ्या घातला। पण मित्र, याचा अनुभव फक्त इंडियन आर्मीला आहे। त्या आर्मीला विचारा काश्मीर खोरं काय असतं ते। आम्ही कोण्या सरकारला किंवा कोण्या पक्षाला आम्ही नावबोट किंवा कोणावर टीका करणार नाही,
आमचं रक्त इंडियन आहे, आमची जात इंडियन आहे, आमचा धर्म इंडियन आहे. पण आम्हाला हे वारंवार हे असं का करावं लागतं, हे असं का आम्हाला झेलावं लागतं? तर आमच्या पण काही चुका आहेत. आम्ही या माध्यमातून आम्ही सरकारला आवाहन करत आहोत. थोडं थांबा. या सरकारला आम्ही आवाहन करत आहोत. आज देशावर 2 महिन्याच्या नंतर, 3 महिन्याच्या नंतर, 6 महिन्याच्या नंतर असे हल्ले होतात. कित्येक जवान शहीद होतात. त्या शहीद जवानाचे बाळ 2 महिन्याचे, 3 महिन्याचे, कोणाचं लग्न 6 महिने होऊन झालेलं असतं. अरे आमच्या जवानाचं बलिदान गेल्याच्या नंतर, आमच्या 28 भारतीय नागरिकाचं बलिदान गेल्याच्या नंतरच तुम्ही तुमचे कायदे, तुम्ही तुमचे करार का रद्द करता? अरे आपण या भ्याड्या हरामखोर पाकिस्तानला किती दिवस जवळ करायचं? अरे आपण एक सर्जिकल स्ट्राईक केलं, ते आपल्या देशाची हिंमत, या इंडियन आर्मीची ताकद दाखवून दिली. मग तुम्ही सर्जिकल स्ट्राईक केल्याच्या नंतर या गद्दार पाकिस्तान सोबत करार का केले? अरे आमचे जीव गेले, आमच्या जवान गेले, आमच्या माया बहिणी विधवा झाल्या, तरी पण तुम्ही त्या पाकिस्तान सोबत करार करता, कुठल्याही आवक जावक करता, तुम्ही आयात निर्यात करता. म्हणून मी मोदीजींना विनंती करत आहे, आज या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमातून आम्हाला ही वेळ येऊ देऊ नका. मोदीजी, तुम्हाला खरंच पाकिस्तानचा खात्मा करायचा असेल तर 370 हटून काही होणार नाही. तुम्ही या पाकला गुडघ्यावर बसून भीक मागण्याची वेळ आणू शकता. यांच्यासोबत कोणते करार यानंतर करू नका. तुम्ही 2 दिवस 4 दिवस शोककळा पसरून श्रद्धांजली वाहून तुम्ही 4 दिवसाच्या नंतर त्याच पाकिस्तान सोबत दोस्तीचे करार करता. इंडिया पाकिस्तान मॅच लावता आणि मोठे मोठे बडे बडे नेते त्या इंडिया पाकिस्तानची मॅचची मजा घ्यायला जातात. त्यावेळेस माझ्या जवानाने बलिदान दिलेल्या परिवारावर काय गुजरत असेल? आम्ही मोदीजींनाच नाही, या मोदीजींनी तर इंडियन आर्मीसाठी केलं. 370 हटवण्याची कोणामध्ये दम नव्हता, पण मोदीजींनी 370 हटवून तिथं आपल्या इंडियन आर्मीला आजाद केलं. मित्र, असा जर कोण्या गावामध्ये तिथं जमाव जमला आणि जर आम्हाला जर समजलं की यामधला तो मोबाईलवाला आतंकवादी आहे, तो आमच्यावर फायर करणार आहे, आम्ही बघत आहोत, पण आम्हाला अधिकार नव्हता की तो आतंकवादी आहे म्हणून गोळी घालण्याचा. पण ते आम्हाला मोदीजीने मिळवून दिलं. आम्ही अभिमानाने सांगतो. पण मोदीजी, तुम्ही एकीकडे खूप छान कार्य आर्मीसाठी करता, पण तुम्ही अग्निवीर सारखे एक हे काहीतरी वेगळे उपक्रम काढून देशाची जे इंडियन आर्मीचा जे मॅन पॉवर आहे, तो मॅन पॉवर कुठेतरी कमी होत चाललाय. आपण हत्यार सामुग्री खरेदी करत आहात, पण ते हत्यार सामुग्री चालवण्यासाठी आपल्याकडे फौज नाही. आज मोदीजी असतील, राजनाथ सिंग असतील, किंवा गृहमंत्री असतील, किंवा डोभाल असतील, तुम्ही त्या अजित डोभालांचा, म्हणून आम्ही इथं जास्त वेळ घेणार नाही. अरे लहान लहान लेकराला जिहादच्या नावावर आतंकवादी बनवलं आणि आतंकवादी बनवून फक्त पाकिस्तानने भारतामध्ये हल्ले करण्यासाठी बनवलं. मी या लाईव्हच्या सर्व समोर आज मी गृहमंत्र्यांना विनंती करत आहे, मी विनंती करत आहे, हा मॅसेज गृहमंत्र्यापर्यंत पोहोचवा माझा. अरे मी देशासाठी शहीद